म्हाडा मुंबई मंडळाच्या 2640 सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 75,366 अर्ज प्राप्त. तर विधान परिषद निवडणुकांसाठी लागू आचारसंहिता संपल्यावरती संगणकीय सोडतीचं वेळापत्रक जाहीर होणार. नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र मिळणार. 10 जून 2026 पासून विभाग कार्यालयातून QR कोडयुक्त ओळखपत्रांचं वितरण. न्यायालयाने प्रतिबंधित केलेली 20 ठिकाणं वगळता फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याची शिवसेना शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी. नीट आणि CBSE परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ युवा पिढीचा आक्रोश. कोल्हापुरामध्ये काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा. महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठ्या संख्येने मार्चमध्ये सहभागी. धाराशिवमध्ये इंधन पुरवठा सुरळीत. नो पेट्रोलच्या फलकांमुळे निर्माण झालेली टंचाई केवळ अफवा. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचं स्पष्टीकरण. मुंबईच्या घाटकोपरमध्ये काँग्रेसचं महागाईच्या विरोधात आंदोलन. काँग्रेसचे पदाधिकारी बैलगाडी घेऊन पेट्रोल पंपावरती इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात आंदोलन करत होते. ठाणे जिल्हा सहकारी बँकेची 27 जून रोजी होणारी निवडणूक नियमबाह्य. ती तात्काळ स्थगित करा, अन्यथा मंत्रालयावरती भव्य मोर्चा काढणार. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष RC पाटील यांचा इशारा. सोलापूरच्या म्हाडा तालुक्यामध्ये सीना कोळेगाव धरणातनं सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा. पुढील 3 दिवसात पाणी सोडलं नाही तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकच्या मनमाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात अतिक्रमणधारकांमध्ये नाराजी. अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन केल्यानंतर अतिक्रमण हटवावं, उपोषणकर्त्यांची भूमिका. बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान. होळ, सदोबाची वाडी, वडगाव बुद्रुक यासह इतर परिसरामध्ये युगेंद्र पवारांकडून पाहणी. शेतकऱ्यांशी साधला संवाद. परभणी जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस. गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी गावामध्ये गारपीट. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव परिसरात वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस. मान्सूनपूर्व पावसाने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येणार.